वार्तांकन रोखठोक बातमी। सैराट सिनेमात सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख रडल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला। तो ज्या कारणाने रडला ते कारण सोलापुरातील नोबल रुग्णालयातील फातिमा मेडिकल असल्याची बाब अन्न प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनास आली। त्यांनी सोलापूरच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। अधिकाऱ्यांनी त्या मेडिकलला सील ठोकले। दरम्यानच्या काळात सल्यानेही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून डिलीट केल्याचं दिसतंय। माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानं सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले। या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून आणतो असं सांगितल्यानंतरही त्यांनी मला रुग्णालयातीलच मेडिकलमधून गोळ्या घेण्यास भाग पाडलं। ज्या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून 20,000 रुपयांमध्ये आणू शकत होतो तिथं त्यांनी माझ्याकडून 40,000 रुपये घेतले असा आरोप करणारा व्हिडिओ अरबाज शेख यानं सकाळी पोस्ट केला होता। अन्न व औषध प्रशासनाचे सोलापुरातील सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी फातिमा मेडिकलची तपासणी केली। या मेडिकलमध्ये मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायर झालेली औषधं आढळून आली आहेत। रुग्णांना कोणत्याही परवानाधारक विक्रेत्याकडून औषधं विकत घेण्याचा अधिकार आहे, त्यामुळे रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधूनच औषधं घेण्यास भाग पाडले जात नसल्याचा फलक नसल्यानं या मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे। हे मेडिकल दुकान सील करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। नोबल रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिठ्ठी फातिमा मेडिकलमधील संगणकावर प्रसिद्ध होते। त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकलमधून औषध घेण्यास सांगितलं जात असल्याचे पुरावे आढळले असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।